नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत वाक्यप्रचार. होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात. यालाच कोणी वाक्यसंप्रदाय असेही म्हणतात. वाक्यप्रचार हा शब्दसमूह असतो व तो वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्यप्रचाराच्या शेवटी शक्यतो क्रियापद असते. अशा क्रियापदात मात्र काळानुसार बदल केले जातात. म्हणींच्या शेवटी शक्यतो क्रियापद नसते. सर्वस्वपणाला लावणे, सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे. साखर पेरणे, गोड गोड बोलून आपलेसे करणे. सामोरे जाणे म्हणजे निधड्या छातीने संकटास तोंड देणे. साक्षर होणे, ज्याला लिहिता वाचता येणे असा. साक्षात्कार होणे म्हणजे आत्मिक ज्ञान प्राप्त होणे किंवा खरेखुरे स्वरूप कळणे. सुताने स्वर्गाला जाणे म्हणजे थोडासा सुगावा लागता संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे. सुतोवाच करणे, पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे. सोन्याचे दिवस येणे म्हणजे अतिशय चांगले दिवस येणे. संधान बांधणे म्हणजे जवळीक निर्माण करणे. संभ्रमात पडणे म्हणजे गोंधळात पडणे. स्वप्न भंगणे, मनातील विचार कृतीत न येणे. स्वर्ग दोन बोटे उरणे म्हणजे आनंदाने किंवा गर्वाने अतिशय फुगून जाणे. हट्टाला पेटणे, मुळीच हट्ट न सोडणे. हमरी तुमरीवर येणे, जोरजोराने भांडू लागणे. हरभऱ्याच्या झाडावर चढविणे म्हणजे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे. हसता हसता पुरेवाट होणे म्हणजे अनावर हसू येणे. हस्तगत करणे, ताब्यात घेणे. हातपाय गळणे म्हणजे धीर सुटणे. हातचा मळ असणे म्हणजे एखादी गोष्ट सहज शक्य असणे. हात ओला होणे म्हणजे फायदा होणे. हात टेकणे म्हणजे नाईलाज झाल्याने माघार घेणे. हात देणे म्हणजे मदत करणे. हात मारणे म्हणजे ताव मारणे, भरपूर खाणे. हाय खाणे म्हणजे धास्ती घेणे किंवा खूप घाबरणे. हात चोळणे म्हणजे चरफडणे. हातावर तुरी देणे, डोळ्यादेखत फसवून निसटून जाणे. हात हलवत परत येणे, काम न होता परत येणे. हात झाडून मोकळे होणे म्हणजे जबाबदारी झटकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे. हातापाया पडणे म्हणजे गयावया करणे. हातात कंकण बांधणे म्हणजे प्रतिज्ञा करणे. हाताला हात लावणे म्हणजे थोडी देखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे. हातावर शीर घेणे म्हणजे जीवावर उदार होणे किंवा प्राणांचीही पर्वा न करणे. हात धुवून पाठीस लागणे म्हणजे चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे. हूल देणे म्हणजे चकवणे. पोटात ब्रह्मराक्षस सुटणे, खूप खावेसे वाटणे. प्रश्नांची सरबत्ती करणे म्हणजे एकसारखे प्रश्न विचारणे. प्राण कानात गोळा होणे म्हणजे ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे. प्राणावर उदार होणे म्हणजे जीवाची पर्वा न करणे. फाटे फोडणे, उगाच अडचणी निर्माण करणे. फुटाण्यासारखे उडणे म्हणजे झटकन राग येणे. बट्ट्याबोळ होणे म्हणजे विचका होणे. बभरा करणे म्हणजे बोभाटा करणे किंवा सगळीकडे प्रसिद्ध करणे. 12 वाजणे म्हणजे पूर्ण नाश होणे. बाद्रायण संबंध असणे म्हणजे ओढून ताडून लावलेला संबंध असणे. बत्तीशी रंगवणे म्हणजे जोराने थोबाडात मारणे. बुचकाळ्यात पडणे म्हणजे गोंधळून जाणे. बेत हाणून पाडणे म्हणजे बेत सिद्धीला जाऊ न देणे. बोचणी लागणे, एखादी गोष्ट मनाला लागून राहणे. बोटावर नाचवणे म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे. बोल लावणे म्हणजे दोष देणे. बोळ्याने दूध पिणे म्हणजे बुद्धिहीन असणे. बोला फुलाला गाठ पडणे म्हणजे दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे. भागीरथ प्रयत्न करणे म्हणजे चिकाटीने प्रयत्न करणे. भान नसणे म्हणजे जाणीव नसणे. भारून टाकणे म्हणजे पूर्णपणे मोहून टाकणे. मनात मांडे खाणे म्हणजे व्यर्थ मनोराज्य करणे. मान ताठ ठेवणे, स्वाभिमानाने वागणे. माशा मारणे म्हणजे कोणताही उद्योग न करणे. मिशीवर ताव मारणे म्हणजे बढाई मारणे. मधून विस्तव न जाणे, अतिशय वैर असणे.
मूग गिळणे म्हणजे उत्तर न देता गप्प राहणे. मधाचे बोट लावणे म्हणजे आशा दाखवणे. मनात घर करणे म्हणजे मनात कायमचे राहणे. मन मोकळे करणे आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखवणे. मनाने घेणे म्हणजे मनात पक्का विचार येणे. मन साशंक होणे म्हणजे मनात संशय वाटू लागणे. मनावर ठसणे म्हणजे मनावर जोरदारपणे बिंबवणे. मशागत करणे म्हणजे मेहनत करून निगा राखणे. मात्रा चालणे योग्य परिणाम होणे. रक्ताचे पाणी करणे म्हणजे अतिशय मेहनत करणे. राईचा पर्वत करणे क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे. राख होणे म्हणजे पूर्णपणे नष्ट होणे. राबराब राबणे म्हणजे सतत खूप मेहनत करणे. राम नसणे म्हणजे अर्थ नसणे. राम म्हणणे म्हणजे शेवट होणे किंवा मृत्यू येणे. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजे दुसऱ्याच्या उठाठेवी करणे. लहान तोंडी मोठा घास घेणे म्हणजे आपणास न शोभेल अशा प्रकारे वरचढपणा दाखवणे. लक्ष वेधून घेणे म्हणजे लक्ष ओढून घेणे. लक्ष्मीचा वरदहस्त असणे म्हणजे लक्ष्मीची कृपा असणे किंवा श्रीमंती असणे. लौकिक मिळवणे म्हणजे सर्वत्र मान मिळवणे. वकीलपत्र घेणे म्हणजे एखाद्याची बाजू घेणे. वाट लावणे म्हणजे विल्हेवाट लावणे किंवा मोडून तोडून टाकणे. वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजे स्पष्टपणे नाकारणे. वठणीवर आणणे म्हणजे ताळ्यावर आणणे. वणवण भटकणे म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप फिरणे. वाचा बसणे एक शब्दही बोलता न येणे. विचलित होणे म्हणजे मनाची चलबिचल होणे. विसंवाद असणे म्हणजे एकमेकांशी न जमणे. वड्याचे तेल वांग्यावर काढणे म्हणजे एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. विडा उचलणे म्हणजे निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे. वेळ घेऊन पेडगावला जाणे म्हणजे मुद्दाम ढोंग करणे. शब्द जमिनीवर पडू न देणे म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे. शहानिशा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे. शिगेला पोचणे म्हणजे शेवटच्या टोकाला जाणे. 100 वर्षे भरणे म्हणजे नाश होण्याची वेळ येणे. श्री गणेशा करणे म्हणजे आरंभ करणे. सही सलामत सुटणे म्हणजे दोष न येता सुटका होणे. दगा देणे म्हणजे फसवणे. दबा धरून बसणे म्हणजे ठपून बसणे. दाद मागणे तक्रार करून किंवा गाऱ्हाणे सांगून न्याय मागणे. दात धरणे म्हणजे वैर बाळगणे. दाढी धरणे म्हणजे विनवणी करणे. दगडावरची रेघ म्हणजे खोटे न ठरणारे शब्द. दातांच्या कण्या करणे म्हणजे अनेक वेळा विनंती करून सांगणे. दाती तृण धरणे म्हणजे शरणागती पत्करणे. दत्त म्हणून उभे राहणे म्हणजे एकाकी हजर होणे. दात खिळी बसणे म्हणजे बोलणे अवघड होणे. द्रविडी प्राणायाम करणे म्हणजे सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. दुधात साखर पडणे म्हणजे अधिक चांगले घडणे. दातओठ खाणे म्हणजे द्वेषाची भावना दाखवणे. 2 हातांचे 4 हात होणे म्हणजे विवाह होणे. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे. दातास दात लावून बसणे म्हणजे काही न खाता उपाशी राहणे. दुःखावर डागण्या देणे म्हणजे दुःखी झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे. धरणे म्हणजे हट्ट धरून बसणे. धारातीर्थी पडणे म्हणजे रणांगणावर मृत्यू येणे. धाबे दणाणणे म्हणजे खूप घाबरणे. धूम ठोकणे म्हणजे वेगाने पळून जाणे. धूळ चारणे म्हणजे पूर्ण पराभव करणे. नजरेत भरणे म्हणजे उठून दिसणे. नजर करणे म्हणजे भेटवस्तू देणे. नाक घासणे म्हणजे स्वतःचे कार्य साधण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरणे. नाक ठेचणे म्हणजे नक्षा उतरवणे. नाक मुरडणे म्हणजे नापसंती दाखवणे. नाकावर राग असणे म्हणजे लवकर चिडणे. नाक वर असणे म्हणजे ऐट दिमाग किंवा ताठा असणे. नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजे एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे. नाकी नऊ येणे म्हणजे मेटाकुटीला येणे. फार त्रास होणे. नांगी टाकणे म्हणजे हातपाय गाळणे. नाकाने कांदे सोलणे म्हणजे स्वतःमध्ये दोष असूनही उगाच बढाया मारणे. नक्राश्रू ढाळणे म्हणजे अंतर्यामी आनंद होत असता बाह्यता दुःख दागवणे.
नक्षा उतरवणे म्हणजे गर्व उतरवणे. नाकाशी सूत धरणे म्हणजे आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे. पाठीशी घालणे म्हणजे संरक्षण देणे. पाणी पडणे म्हणजे वाया जाणे. पाणी मुरणे म्हणजे कपटाने काहीतरी लपवून ठेवणे. गुप्तकट शिजत असणे. पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे. पाणी सोडणे म्हणजे आशा सोडणे. पदरात घेणे म्हणजे स्वीकारणे. पदरात घालणे म्हणजे चूक पटवून देणे किंवा स्वाधीन करणे. पाचवीला पूजणे म्हणजे त्रासदायक गोष्टीची कायमची सोबत असणे. पाठ न सोडणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे. पाढा वाचणे सविस्तर हकीकत सांगणे. पादाक्रांत करणे म्हणजे जिंकणे. पार पाडणे म्हणजे पूर्ण करणे. पाण्यात पाहणे म्हणजे अत्यंत द्वेष करणे. पराचा कावळा करणे म्हणजे मामूली गोष्टीला भलतेच महत्त्व देणे. पाऊल वाकडे पडणे म्हणजे वाईट मार्गाने जाणे. पायाखाली घालणे म्हणजे पादाक्रांत करणे किंवा जिंकणे. पुंडाई करणे म्हणजे दांडगाईने वागणे. पाठ दाखविणे म्हणजे पळून जाणे. पायमल्ली करणे म्हणजे उपमर्द करणे. पोटात कावळे कावकाव करणे म्हणजे अतिशय भूक लागणे. पोटात घालणे म्हणजे क्षमा करणे. पोटात शिरणे म्हणजे मर्जी संपादन करणे. पोटावर पाय देणे म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे. पोटाची दामटी वळणे म्हणजे खायला न मिळणे. पदरमोड करणे म्हणजे दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे. पोटाला चिमटा घेणे म्हणजे पोटाला न खाता राहणे. 14वे रत्न दाखविणे म्हणजे मार देणे. जमीनदोस्त होणे म्हणजे पूर्णपणे नष्ट होणे. जंग पछाडणे म्हणजे निरनिराळ्या रीतीने प्रयत्न करणे किंवा कमालीचा प्रयत्न करणे. जिभेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे. जीवात जीव येणे म्हणजे काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य येणे. जीव भांड्यात पडणे म्हणजे काळजी दूर होणे. जीव मुठीत धरणे म्हणजे मन घट्ट करणे. जीव मेटाकुटीस येणे म्हणजे त्रासाने अगदी कंटाळून जाणे. जीव अधीर होणे म्हणजे उतावीळ होणे. जीव टांगणीला लागणे म्हणजे चिंताग्रस्त होणे. जीवावर उदार होणे म्हणजे प्राण देण्यास तयार होणे. जीवाचे रान करणे म्हणजे खूप कष्ट सोसणे. जीव खाली पडणे म्हणजे काळजीतून मुक्त होणे. जीवाचा धडा करणे म्हणजे पक्का निश्चय करणे. जीव की प्राण असणे प्राणा इतकं प्रिय असणे. जीवावर उठणे म्हणजे जीव घेण्यास उद्युक्त होणे. जीवावर उड्या मारणे म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे. उरलेले वाक्यप्रचार आपण नवीन व्हिडिओत बघू. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.